मुंबईकरांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। मराठा आरक्षणासाठी सरकारशी लढा सुरू आहे। मात्र आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांचे कमालीचे हाल झालेत। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात चिखलाचं साम्राज्य पसरलं। आंदोलनस्थळी पाणी आणि चिखल झालाय, त्यामुळे इथे बसणंही अशक्य झालंय। त्यामुळे संपूर्ण मैदानात आसरा शोधण्यात आंदोलकांचे हाल होतायत। तर दुसरीकडे शौचालयांची सुद्धा वानवा आहे। अपुऱ्या शौचालयात पाणी नाहीये। बाहेर सीएसएमटी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यात। दुतर्फा पार्क केलेल्या गाड्यांमुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली आहे। तर कालची रात्र आंदोलकांनी मिळेल तिथे आसरा घेतला। शेकडो जण सीएसएमटी स्थानकात पथारी पसरून झोपले। फोर्ट भागातल्या इमारतींखाली शेकडो जणांनी पथारी पसरली। अशा स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा हा कॉरिडॉर आहे, तिकीट काउंटरचा परिसर आहे आणि तुम्हाला आणि आता काही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया। दरम्यान आंदोलकांच्या नाश्त्याची सोय काही मराठा संघटनांनी केली आहे। मराठा संघटनांनी नाश्त्याचे पदार्थ, पाणी, केळी यांचं वाटप सुरू केलंय। या नाश्त्याच्या आधारेच आंदोलकांना तगून राहण्याचे आंदोलकांचे प्रयत्न सुरू आहेत। सीएसएमटी परिसरातल्या खाऊ गल्ल्या बंद असल्याची तक्रार कालच आंदोलकांनी केली होती। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी वेदांतने। वेदांत, या आंदोलकांसाठी आता काय सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत? शासनाकडून काही प्रयत्न केले जात आहेत का? श्रुती, अनेकांनी मुक्काम आझाद मैदानावर केला, काहींनी सीएसएमटी स्थानकावर केला आणि झोप पूर्ण झाल्यानंतर विश्रांती घेतल्यानंतर आता हे आंदोलक आझाद मैदानाकडे जातील। मात्र त्याआधी इथे त्यांची जेवणाची अडचण होती, कारण आजूबाजूचे जे फूड स्टॉल आहेत ते बंद आहेत आणि त्यामुळे आंदोलकांसाठी नाश्त्याची सोय करताना आपल्याला पाहायला मिळतात। इथे बघतोय पोहे दिले जात आहेत, पोहे खायला दिले जात आहेत आणि ह्या सगळ्या फूड पॅकेटचं वाटप हे आंदोलकांकडून केले जातात। कुठून आलाय तुम्ही? मी आलो बघा परभणी जिल्ह्यातून। हा, रोज वाटप करणार? रोज इथं वाटप आहे। किती जणांसाठी आहे काय? ते काय अंत नाही सर, जेवढं आहे तेवढं? हो, खूप अडचण होती अनेकांची, जेवणासाठी नाही असं त्यांची तक्रार आहे। नाही, कुणाची तक्रार नाही। नाही, बाहेर जेवणाची अडचण होती। हा, बाहेर अडचण होती म्हणून आम्ही रोज देणार तुम्ही? रोज इथे बाहेर आम्हाला मुंबईमध्ये असं वाटलं मुंबई मराठ्याची आहे, मुंबई बाळासाहेबाची आहे, पण इथं आल्याच्या नंतर आम्हाला असं लक्षात आलं मुंबई मराठ्याची राहिलेली नाही आणि मराठ्यासाठी सरकारही राहिलेलं नाही। इथं साहेब निस्ते आम्हाला बाथरूमची सुविधा सरकार देऊ शकत नाही, मराठ्यांना देऊ शकत नाही। मराठ्याचे मतदान लागतं, मराठ्याच्या जीवावर खासदार निवडून आमदार निवडून लागतात, मराठ्यासाठी सोय। त्यामुळे अडचणी त्या सांगतायत। त्याशिवाय आपण इथे बघतोय चहाची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे। आपण बघतोय आंदोलकांसाठी ही सगळी तयारी किंवा आपण बघतोय कुठली अडचण होऊ नये त्यासाठी आपण बघतोय रांग लागलेली आहे आणि या रांगेमध्ये चहा इथे केला जातोय, पाण्याची बॉटल आहे, त्याशिवाय आपण पोहे खायला दिले जात आहेत आणि त्यामुळे कुठलीही अडचण जो मराठा बांधव राज्यभरातून आलेला आहे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वतःहून काही स्वयंसेवकांनी इथे खाण्याची आणि चहाची व्यवस्था केलेली आहे। आणि हे सगळा नाश्ता झाल्यानंतर हे सगळे आंदोलक पुन्हा एकदा आझाद मैदानावर जातील। खरं तिथे चिखल झालेला आहे, आपले प्रतिनिधी दाखवत आहेत। मात्र चिखल जरी झालेला असला तरी मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्ही मुंबईत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि रोज अशाच प्रकारे एकमेकांना मदत करत हा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार। वेदांत, या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू वेळोवेळी। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।